ओके. विद्यार्थ्यांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शेप्स ऑफ करोला हा पॉईंट आलेला आहोत. बघा, तो पॉईंट या ठिकाणी मी स्टार्ट करतो. शेप्स ऑफ करोला. झायगोमॉर्फिक, बघा, झायगोमॉर्फिक पॉलीपेटॅलस करोला. झायगोमॉर्फिक पॉलीपेटॅलस करोलामध्ये त्याचा पहिला प्रकार आहे पॅपिलॉयनेशियस करोला. पॅपिलॉयनेशियस करोला कुठं असतं? पॅपिलॉयनेशियस करोला पी प्लांटमध्ये असतं किंवा बीन प्लांटमध्ये असतं. पॅपिलॉयनेशियस करोलामध्ये एकदम लार्जेस्ट पेटल असा जो पेटल आहे, हा लार्जेस्ट पेटल असतो. त्यामध्ये त्या लार्जेस्ट पेटलला म्हटलं जातं किंग पेटल किंवा त्याला वेक्झिलम असं म्हणतात किंवा त्याला स्टँडर्ड पेटल असं म्हणतात. स्टँडर्ड पेटल. या दोन स्टँडर्ड पेटलच्या आत असे लहानसे साइड पेटल्स असतात, त्यांना विंग पेटल्स असं म्हणतात. विंग पेटल. आणि त्या विंग शेप्ड पेटलमध्ये असा बोट आकाराचा पेटल असतात. दोन बोट आकाराचे पेटल, बोट शेप्ड पेटल असतात. त्यांना म्हटलं जातं कील पेटल असं म्हणतात. किंवा त्याला कॅरिना असं म्हणतात. कॅरिना. आता लक्षात ठेवायचं, झायगोमॉर्फिक पॉलीपेटलस करोलामध्ये पॅपिलॉयनेशियस करोला कशा प्रकारचा असतो? पॅपिलॉयनेशियस करोला म्हणजे एक मोठा पेटल असतो आकाराने, त्याला किंग पेटल म्हणतात किंवा त्याला वेक्झिलम म्हणतात किंवा स्टँडर्ड पेटल म्हणतात. त्याच्या आत दोन साइड पेटल असतात, त्यांना विंग पेटल म्हणतात. आणि एकदम स्मॉलेस्ट दोन बोट आकाराचे पेटल असतात, त्यांना कील पेटल किंवा कॅरिना असं म्हटलं जातं. कॅरिना असं म्हटलं जातं. हा झाला झायगोमॉर्फिक पॉलीपेटलस करोलामध्ये. पॅपिलॉयनेशियस करोला म्हणजे पी किंवा बीन प्लांटमध्ये अशा प्रकारचा करोला या ठिकाणी प्रेझेंट असतो. आणि यात एस्टिवेशन कुठलं असतं? वेक्झिलरी एस्टिवेशन. मी एक्सप्लेन केलंय बघा, वेक्झिलरी एस्टिवेशन म्हणजे काय. ओके. त्यानंतर झायगोमॉर्फिक गॅमोपेटॅलस करोला. झायगोमॉर्फिक गॅमोपेटॅलस करोलामध्ये दोन प्रकार आहेत. एक बायलॅबिएट करोला आणि दुसरा लिग्युलेट करोला. बायलॅबिएट करोला आणि दुसरा जो असतो त्याला लिग्युलेट करोला असं म्हटलं जातं. बायलॅबिएट करोला कशामध्ये प्रेझेंट असतो? बायलॅबिएट करोला हे ऑसिमम प्लांटमध्ये असतं. ऑसिमम सॅन्क्टम म्हणजे तुळशीमध्ये बायलॅबिएट करोला असतो. तुळशीमध्ये कसं असतं बघा, बायलॅबिएट करोलामध्ये हा जो खालचा पेटल असतो हा लोअर लिप म्हणून काम करतो आणि वरचा जो पेटल आहे तो अप्पर लिप म्हणून काम करतो. हा जो आहे तो अप्पर लिप म्हणजे आपलं वरचं होट म्हणून या ठिकाणी काम करतं, अप्पर लिप. आणि खालचा जो पेटल आहे तो काय म्हणून काम करतो? लोअर लिप म्हणून काम करतो. लोअर लिप म्हणून काम करतो. आणि असा जो पेटल आहे त्याला बायलॅबिएट करोला असं म्हटलं जातं. तुळशीमध्ये ऑसिमम सॅन्क्टममध्ये अशा प्रकारचा पेटल या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि लिग्युलेट करोला म्हणजे कसं असतं? फॉर एक्झाम्पल, लिग्युलेट करोला कुठं प्रेझेंट आहे? लिग्युलेट करोला जो आहे तो
रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर, रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर, तिथं या ठिकाणी लिग्युलेट्स करोला प्रेझेंट असतो. म्हणजे अशी एक शॉर्ट ट्यूब असते आणि त्या शॉर्ट ट्यूबवरती टंग शेप्ड करोला बनतो, जिभेच्या आकाराचा टंग शेप्ड करोला बनतो. हा जो टंग शेप्ड करोला जो आहे तो टंग शेप्ड करोला अशा शॉर्ट ट्यूबवरती येतो आणि शॉर्ट ट्यूबवरती हा टंग शेप्ड करोला जो बनलेला असतो त्याला म्हणतो आपण लिग्युलेट करोला. लिग्युलेट करोला रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर मध्ये असतं. रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर मध्ये लिग्युलेट करोला असतो. इथं देखील बघा, आता झायगोमॉर्फिक गॅमोपेटलस करोला म्हटलंय. झायगोमॉर्फिक गॅमोपेटलस म्हणजे पेटल फ्युज्ड आहेत आणि फुलाचे दोन समान भागामध्ये विभाजन फक्त एका साईडनं होतं. हे दोन पेटल जे आहेत ना, वरचा अप्पर लिप आणि खालचा लोअर लिप दोन्ही फ्यूज होतात. बायलॅबिएट करोला तुळशीमध्ये असतं. लिग्युलेट करोला म्हणजे हा जो स्टेमेन आहे ना, त्या स्टेमेनचा असा टंग आकाराचा करोला जो आहे त्या करोलाचा शेप जो असतो तो आपल्या जिभेसारखा होतो, टंग शेप्ड होतो, त्याला लिग्युलेट करोला. रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर मध्ये या ठिकाणी लिग्युलेट करोला होत असतो. ओके, आता हे झालंय मी वेगवेगळ्या प्रकारचे करोलाचे शेप सांगितले तुम्हाला. ॲक्टिनोमॉर्फिक, पॉलीपेटलस करोला, झायगोमॉर्फिक, ॲक्टिनोमॉर्फिक गॅमोपेटलस करोला, झायगोमॉर्फिक पॉलीपेटलस करोलामध्ये पॅपिलॉयनेशियस करोला एक प्रकार पाहिला आणि झायगोमॉर्फिक गॅमोपेटलस करोलामध्ये बायलॅबिएट किंवा लिग्युलेट करोला हा प्रकार या ठिकाणी आपण स्टडी केला. ही थोडीशी NCERT टेक्स्टबुक सोडून बाहेरची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला फुलाचा महत्त्वाचा पार्ट म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दी फ्लावर या ठिकाणी आपल्याला लर्न करायचं आहे. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दी फ्लावर याला म्हणतोय आपण अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या एका मेंबरला काय म्हटलं जातं बघा, स्टॅमेन असं म्हणतात. फुलाचा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याला म्हणतोय आपण अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या एका मेंबरला काय म्हणतोय आपण, स्टॅमेन. बघा, सो द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ फ्लावर. Male reproductive organ of flower is nothing but stamen, and androecium. Stamen is individual member of androecium. Individual member of अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या एका मेंबरला या ठिकाणी काय म्हणतोय आपण, स्टॅमेन असं म्हणतोय. मग हा स्टेमेन याच्यात काय भाग येतात बघा. हा जो स्टेमेन आहे त्या स्टेमेनमध्ये दोन भाग येतात. हा जो भाग आहे त्याला अँथर म्हणतोय आपण आणि हा जो भाग आहे त्याला फिलामेंट म्हणतोय आपण. अँथर आणि फिलामेंट असे दोन भाग स्टेमेनमध्ये येतात. हा असा लोब्ड स्ट्रक्चर जो असतो, या लोब्ड स्ट्रक्चरला म्हटलं जातं अँथर आणि इलॉंगेटेड पार्ट जो असतो त्याला म्हणतोय आपण फिलामेंट. त्याला काय म्हणतोय आपण, फिलामेंट असं म्हणतोय. आता काय असतं बघा, हा जो अँथर आहे ना रे, तो अँथर काय प्रोडक्शन करतो, पोलन ग्रेन प्रोडक्शन करतो. हा अँथर पोलन ग्रेन प्रोडक्शन करतो म्हणून तो जो स्टेमेन असतो त्या स्टेमेनला म्हणतात फर्टाईल स्टेमेन. त्या स्टेमेनला म्हटलं जातं फर्टाईल स्टेमेन असं म्हणतात. ज्या स्टेमेनचा अँथर पोलन ग्रेन बनवतो त्याला म्हणतात फर्टाईल स्टेमेन. आणि काही प्लांटमध्ये असं असतं, स्टेमेन अँथर
stamen anther do not produce pollen grain. Stamen anther do not produce pollen grain is called staminode. Staminode means अ पोलन, ज्या स्टेमेनचा अँथर पोलन ग्रेन बनवत नाही त्यांना स्टॅमिनोड असं म्हणतात, किंवा स्टराईल स्टेमेन असं म्हटलं जातं. स्टेराईल स्टेमेन मीन्स व्हॉट? द पोलन ग्रेन अँथर डू नॉट प्रोड्यूस द स्टॅमेन अँथर डू नॉट प्रोड्यूस पोलन ग्रेन. ज्या स्टेमेनचा अँथर पोलन ग्रेन बनवत नाही त्याला म्हणतोय आपण स्टराईल स्टेमेन किंवा स्टॅमिनोड असं म्हणतोय. आणि ज्या स्टेमेनचा अँथर पोलन ग्रेन बनवतो त्याला फर्टाईल स्टेमेन असं म्हणतोय आपण. ओके, आता सर्वात महत्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला लर्न करायचा आहे बघा, कोहेजन अँड ॲडहेजन इन स्टेमेन. हा सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आपल्याला लर्न करायचा आहे. स्टेमेन मध्ये असतं असं कोहेजन आणि ॲडहेजन. कोहेजन, ॲडहेजन. कोहेजन मीन्स व्हॉट? बघा, सिमिलर मेंबर्स, सिमिलर पार्ट्स, सिमिलर फ्लोरल पार्ट्स are fused with each other. फुलाचे सिमिलर पार्ट्स एकमेकाबरोबर काय होणे? फ्युज्ड होणे. फॉर एक्झाम्पल स्टेमेन आणि स्टेमेनचं फ्युजन, स्टेमेन अँड स्टेमेन फ्युजन, सिमिलर पार्ट झाले ना. स्टेमेन फ्युजन, सिमिलर पार्ट्स फ्युजन इज कॉल्ड कोहेजन. व्हॉट इज ॲडहेजन? Adhesion means dissimilar parts fusion. Dissimilar parts fusion ला म्हटलं जातं adhesion. For example, stamen and petal fusion. Stamen and petal fusion is called adhesion. Stamen fusion is called cohesion. You have seen that adhesive force and cohesive force. Adhesive force means dissimilar molecule fusion, or dissimilar molecules मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला adhesion असं म्हणतात, आणि सिमिलर मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला कोहेजन असं म्हणतात. सिमिलर फुलाचे पार्ट, स्टेमेन आणि स्टेमेनचं फ्युजन कोहेजन, स्टेमेन आणि पेटलचं फ्युजन म्हणजे करोलाचं फ्युजन ॲडहेजन असं म्हणतोय आपण. पहिल्यांदा कोहेजन पाहूया आपण, फ्युजन प्लांटमध्ये कोहेजन पाहूया. कोहेजन, सिमिलर फ्लोरल पार्ट्स फ्यूजन, सिमिलर फ्लोरल पार्ट्स फ्यूजन, सिमिलर फ्लोरल पार्ट्स फ्यूजन, दॅट इज कॉल्ड कोहेजन. कोहेजन असं म्हणतात त्याला. मग कोहेजन मध्ये पहिल्यांदा आपल्याला लर्न करायचे आहे ॲडल्पी म्हणजे काय. कोहेजन म्हणजे, कोहेजन मध्ये काय लर्न करायचं आहे, ॲडल्पी म्हणजे काय. ॲडल्पी म्हणजे when stamens are fused by their filaments only. Stamens are fused by their filaments only and anthers are free. Anthers are free
सो दिस इज कॉल्ड ॲडल्पी. कोहेजनमध्ये हे जे स्टेमेन आहेत ना बघा, स्टेमेन नंबर 1 त्याचा हा अँथर, त्याचा हा फिलामेंट. स्टेमेन नंबर 2 त्याचा हा अँथर, त्याचा हा फिलामेंट. आता सगळ्या स्टेमेनचे काय फ्यूज होतात बघा रे, फिलामेंट फ्यूज होतात. फिलामेंट फ्यूज झाले. या स्टेमेनचा हा फिलामेंट ह्याच्याशी फ्यूज होतो, ह्याच्याशी फ्यूज होतो, हा स्टेमेनचा फिलामेंट ह्याच्याशी फ्यूज होतो, हा फ्यूज होतो. फिलामेंट्स फ्यूज आहेत आणि अँथर मात्र काय त्या ठिकाणी फ्री आहेत. हे अँथर आहेत, अँथर फ्यूजड नाहीत बघा, अँथर फ्री आहेत. अँथर असे काय आहेत, फ्री आहेत. मात्र त्यांचे फिलामेंट्स काय आहेत, एकमेकाला फ्यूजड आहेत. या स्टेमेनचा फिलामेंट याच्याशी असा फ्यूज होतो, हा याच्याशी फ्यूज होतो, याच्याशी फ्यूज होतो. अँथर मात्र फ्री राहतात, त्याला म्हणतात ॲडल्पी. त्याला म्हणतो आपण ॲडल्पी. बघा, फिलामेंट्स फ्यूज्ड, अँथर फ्री, ॲडल्पी. ओके, नेक्स्ट. तर मोनो ॲडल्पी म्हणजे काय? ॲडल्पीचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ ॲडल्पी. टाइप्स ऑफ ॲडल्पी. ॲडल्पीचा पहिला प्रकार आहे मोनो ॲडल्पी. किंवा मोनो ॲडल्पस कंडिशन म्हणजे काय? हा ॲडल्पीचा पहिला प्रकार झाला. टाइप्स ऑफ ॲडल्पीमध्ये मोनो ॲडल्पस कंडिशन म्हणजे काय बघा. मोनो ॲडल्पस कंडिशन चायना रोज हिबिस्कसमध्ये असतं. हिबिस्कसमध्ये मोनो ॲडल्पस कंडिशन असते. मोनो ॲडल्पस कंडिशनमध्ये ही ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा असते. ही झाली सेंटरला असणारे काय पार्ट, सेंटरला काय प्रेझेंट असते या ठिकाणी, ही गायनोशियम असते. ही गायनोशियम जी आहे ना त्याच्या भोवती अशी ट्यूब बनते. ही ट्यूब कशानं बनलेली असते बघा, ह्या अँथरचा हा फिलामेंट फ्यूज होऊन ही ट्यूब बनते. आणखीन एका अँथरचा फिलामेंट फ्यूज होते, आणखीन एका अँथरचा फिलामेंट फ्यूज होतं, आणखीन एका अँथरचं फिलामेंट फ्यूज होतं. इकडच्या अँथरचा फिलामेंट, अँथरचा फिलामेंट, अँथरचा फिलामेंट, अँथरचा फिलामेंट फ्यूज होऊन गायनोशियमच्या भोवती अशी एक ट्यूब बनवते. याच्या अँथर मात्र फ्री असतात, लक्षात घ्या, अँथर फ्री आहेत. अँथरचे फिलामेंट्स फ्यूज होऊन एक असा बंडल बनवते, एक बंच बनवते. ही बंच कशाच्या भोवती, मी ब्ल्यू कलरची लाईन मध्ये दाखवते ती गायनोशियम आहे. म्हणजे तिचे पार्ट्स कुठले कुठले असतात गायनोशियमचे, स्टिग्मा, स्टाईल आणि ही काय असते, ओहरी. तिच्या भोवती हा अँथर आहे, हा अँथर आहे, हा अँथर आहे, हा अँथर. अँथरचे काय फ्यूज झालेत, फिलामेंट. हा फिलामेंट, हा फिलामेंट, हा फिलामेंट फ्यूज होऊन असा एक बंडल बनवलेला आहे. एक असा काय बनलाय, बंडल बनवलाय. वन बंडल फॉर्मेशन टेक्स प्लेस. वन बंडल किंवा वन बंच बनतं. म्हणजे मोनो ॲडल्पीचा काय अर्थ आहे, फिलामेंट्स ऑफ स्टेमेन्स, फिलामेंट्स आर फ्यूज्ड टू फॉर्म one bunch or bundle अराउंड द गायनोशियम. गायनोशियमच्या भोवती अशी स्टेमेनची एक बंडल बनते. बंडल कशानं बनते, त्याचे काय फ्यूज होऊन, त्याचे फिलामेंट्स फ्यूज होऊन. अँथर फ्री आहेत, इथं अँथर फ्री आहेत बघा. अँथर काय आहेत, फ्री आहेत. अँथर फ्री आहे, त्याचे फिलामेंट्स, हा फिलामेंट, हा फिलामेंट, हा फिलामेंट, हा फिलामेंट, हा फिलामेंट, हा फिलामेंट. फिलामेंट फ्यूज होऊन असा एक बंच किंवा बंडल बनवते. कशाच्या भोवती, ब्ल्यू कलरची लाईन गायनोशियम आहे बघा. गायनोशियमच्या भोवती फिलामेंट्सचा असा एक बंडल किंवा बंच बनवतो. तेव्हा जी कंडिशन बनते त्याला मोनो ॲडल्पस कंडिशन असं म्हणतात. चायना रोजमध्ये, हिबिस्कसमध्ये मोनो ॲडल्पस कंडिशन असते. मी परत रिपीट करतो बघा या ठिकाणी.
मोनो ॲडल्पस म्हणजे ॲडल्पीची पहिली कंडिशन. ॲडल्पी म्हणजे काय मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय. ॲडल्पी म्हणजे स्टेमेनचे काय फ्युज्ड असणार, फिलामेंट्स फ्युज्ड असणार, परंतु अँथर काय आहेत, फ्री. तर बघा ना, हे अँथर फ्री आहेत, हा अँथर याच्याशी अटॅच नाही आहे, हा फ्री आहे, हा फ्री आहे, हा फ्री आहे, फ्री अँथर आहेत ना. अँथर कुठे एकमेकाला अटॅच आहेत का, नाही. मात्र त्यांचे फिलामेंट्स फ्यूज झाले, इथं फ्यूज झाले बघा, याचा फिलामेंट फ्यूज झालाय, फ्यूज झालाय, फ्यूज झाला आणि एक असा बंडल बनवलाय, एक बंच बनवलाय. त्या एका बंचला किंवा एक बंडल ज्यावेळेला बनतो त्याला मोनो ॲडल्पस कंडिशन, चायना रोज, हिबिस्कस मध्ये अशी ॲडल्पी दिसते. ॲडल्पीचा अर्थ त्यांचे फिलामेंट्स फ्यूज्ड आणि अँथर फ्री. अँथर एकमेकाला अटॅच नसतात, अँथर फ्री असतात एकमेकापासून. ही झाली मोनो ॲडल्पी. आता दुसरी ॲडल्पी सांगतो बघा, डाय ॲडल्पी. ॲडल्पीचा दुसरा प्रकार दी डाय ॲडल्पस कंडिशन. डाय ॲडल्पस कुठे येते, पी प्लांट, बीन प्लांट मध्ये असतं, गार्डन पी आणि पी प्लांट मध्ये असतं. आता डाय ॲडल्पस कंडिशन मध्ये कसं असतं बघा, हा एक 9 स्टेमेनच्या फिलामेंट्सचा बघा, हा एक स्टेमेन त्याचा फिलामेंट, 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 हा एक स्टेमेन त्याचा फिलामेंट. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 स्टेमेनचे फिलामेंट्स असे फ्यूज होतात आणि एक असा बंडल बनतो. 9 स्टेमेनचे फिलामेंट्स असे फ्यूज होतात आणि एक असा बंडल बनतो आणि 10वा स्टेमेन पूर्णपणे असा फ्री असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टेमेनचे हे जे स्टेमेन आहेत 9 स्टेमेन्स आर फ्यूज्ड बाय देअर फिलामेंट्स. 9 स्टेमेनचे फिलामेंट्स एकमेकाला फ्यूज होऊन एक बंडल बनतो आणि 10वा स्टेमेन, हा स्टेमेन काय असतो, हा स्टेमेन मात्र काय असतो, फ्री असतो. 9 stamens are fused by filaments but anther free. anther अटॅच आहेत का एकमेकाला, नाही. इथं बघा अँथर फ्री आहेत, अँथर फ्री आहेत, फिलामेंट्स फ्यूज होऊन हा एक बंडल बनला आणि 10वा हा एक फ्री राहिला. याला म्हणतात डायॲडल्पस कंडिशन. पी प्लांटमध्ये असतं. 9 हा ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो आणि 1 हा असा लिहिलो. 9 ब्रॅकेटमध्ये का लिहितात, कारण 9 स्टेमेनचे फिलामेंट्स फ्यूज्ड आहेत आणि 10वा हा स्टेमेन असा फ्री आहे, त्याला डायॲडल्पस कंडिशन असं म्हणतात. पॅपिलॉयनेसी फॅमिलीमध्ये किंवा फॅबेसी फॅमिलीमध्ये असे हे डायॲडल्पस कंडिशन येते. मी ॲडल्पी म्हणजे सुरुवातीला सांगितलं त्यांचे काय फ्यूज्ड आहेत रे इथं या 9 मध्ये. 9 स्टेमेनचे काय फ्यूज्ड आहेत, फिलामेंट्स फ्यूज्ड आहेत, फिलामेंट्स फ्यूज्ड आहेत. अँथर काय आहेत रे, अँथर फ्री आहेत ना. आणि 10वा हा स्टेमेन पूर्णपणे फ्री आहे, म्हणजे 9 स्टेमेनचे फिलामेंट्स फ्यूज होऊन एक बंडल आणि 10वा हा स्टेमेन पूर्णपणे फ्री, याला म्हणतात डायॲडल्पस कंडिशन. पी प्लांट, पॅपिलॉयनेसी फॅमिली किंवा फॅबेसी फॅमिलीमध्ये अशी कंडिशन येते. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट ॲडल्पी कुठली आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा डायॲडल्पी किंवा मोनो ॲडल्पी म्हणजे काय, पॉलीॲडल्पस म्हणजे काय बघा. तिसरा प्रकार पॉलीॲडल्पी. पॉलीॲडल्पस म्हणजे हा एक स्टेमेनचा बंडल, हा एक स्टेमेनचा बंडल, स्टेमेनचे असे मेनी बंडल बनतात.
यांचे फिलामेंट्स असे फ्यूज होऊन हा एक बंडल, यांचे फिलामेंट्स असं फ्यूज होऊन हा एक बंडल, यांचे फिलामेंट्स फ्यूज होऊन असे मेनी बंडल्स बनतात. अँथर मात्र फ्री आहेत. हे कोहेजन कसं आहे? पॉलीएडल्पी असं म्हणतोय आपण. पॉलीएडल्पी सिट्रस प्लांटमध्ये दिसतात. काय आहे पॉलीएडल्पस कंडिशन म्हणजे? पॉलीएडल्पस कंडिशन म्हणजे फिलामेंट्स युनायटेड इंटू मोर दॅन 2 बंडल्स. फिलामेंट्स युनायटेड or fused into more than 2 bundles. 2 पेक्षा जास्त बंडल या ठिकाणी होतात, बंच होतात. हा एक बंच, याचे फिलामेंट्स फ्यूज होऊन अँथर फ्री आहेत. याचे फिलामेंट्स फ्यूज होऊन हा एक बंच, याचे फिलामेंट्स फ्यूज होऊन हा एक बंच, याचे फिलामेंट्स फ्यूज होऊन हा एक बंच, अँथर मात्र फ्री आहेत. मग 2 पेक्षा जास्त बंडल झाले या ठिकाणी.